जमीन जमीन किती घेतली बरं? जमीन आहे की 2 एकर, 5-6 लाखाला गुंठा जायचे. आम्ही नाही दिल्या पुरी बकरीवाल्यांना ती नाही दिल्या. मग आता हे एवढा अहो तुम्ही सांगा, एखादा शेतकऱ्याला तर पदाबंद मारतोय मेंढक्याला, हा, आणि मग कशी देतील पुरी? बर, नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. नाव आमचं बाळू ठोंबरे. बर, आणि गाव कुठलं? तडावळ बुरक्याचं, वाटर बसलं. बर, किती वर्षापासून करता हा शेळी पालन व्यवसाय? आता झालं बारीक भाना बसलं म्हणल्यावर झालं की 35 वर्ष झाली असतील. होय. हो. बर, सुरुवात कशा पद्धतीने केली होती, काय सांगाल? किती घेऊन किंवा आमच्या बापापासूनच होती, पिढा ना पिढी, पिढ्यान पिढ्या का? घेतलेलं नाही. बर, मग मला सांगा, दिवसभराचं ह्याचं रुटीन कसं चालतं तुमचं सकाळी उठल्यापासून? सकाळच्या 7 वाजल्यापासून चालूच झालं. होय. हा, ते संध्याकाळी पार 8-8:30 वाजता. 8-8:30 वाजता का? हा. बर, दिवसभर कशा पद्धतीने ह्याला चारा काय काय कसं काय? हे असं आता हे जोंधळ्याचं जसं की लावल्यावर नाही काय टेन्शन, पण ज्यापर्यंत नाही ना मोकळं तर बाबळीच्या काट्या कुठं काय एखादी आली तेल घेऊन चारावं लागते. हे पाडता का? हा. बर बर बर. मग आता घरी काय ह्यांना नेल्यावरती खुराक फिराक असतो का सेपरेट? बारक्या पिल्लांना असतो, मोठ्यांना नसतो. होय, बारक्या पिल्लांना तरी काय खुराक देता बरं? पेंड, मका, गहू, ज्वारी कोणतं चारलं तरी चालतं. होय. जे त्याचे त्याचा फरक पडतो का? वजन विजन वाढतं का? लवकर काही. बर, आता मला सांगा, ह्याच्यात शेळ्या किती येत्या? शेळ्या मग 70-80. आणि 2-2 पिल्लं देते ती का? देते ती. बर, आणि पिल्लं तुम्ही सरासरी किती दिवसानंतर इकरी करता बरं? ही 2-3 महिन्यानंतर. 2-3 महिन्यांनी. मग सरासरी काय रुपये दराने जातात बरं? 2 असले तर 5-6 हजार रुपयांनी जाणार, एका असले तर 7-8 हजार रुपयाला जाणार करतो. म्हणजे थोडासा फरक पडून जातो. बर, म्हणजे जसं तब्येतीवर असेल, तब्येतीवर जसं असेल तसं. बरं, मग तुम्ही ह्याची इकरी कुठं करता? बाजारात जाऊन करता? बाजारात. आणि गारवा पण खाटकई. होय. बर, आता मला सांगा, सरासरी नाही म्हटलं तरी वर्षभरात किती पिल्लं गवत असतील बरं या शेळ्यांची? डबल झालं तर बघा की एका शिर्डीला वर्षात 4 होणार, आणि सिंगल झालं ते 2च. म्हणजे नाही म्हणलं तरी 150 करड होती ती का? 150. हो, होणार. आणि सरासरी जरी 5,000 रुपये दराने जरी विकली तरी जवळपास वर्षाकाठी खर्च तुमचा खुराकाचा जाऊन ह्याच्यामध्ये किती नफा राहतो वर? काय राहायचं 2-1 लाख रुपये काय राहते. होय. बर, आता मला सांगा, ह्याला काय आजार वगैरे येतो का? लय मच्छीकार असतो. काय काय पद्धतीचा आजार असते ती? लय पाय लांग्या येतो, ते जारबा येतो, परत दुखणं येतं दुसरं कसलं पण, शिरड मरती ती, बकरी मरती ती, त्यात पण पर्याय त्या. मग त्याला तुम्ही प्रतिबंधक म्हणून काही लसीकरण हे करता का? करतो सगळं. जंताचं औषध ही देता? सगळं. बर बर बर. मग आता मला सांगा, वर्षभराकाठी तुम्ही म्हणताय की 2-1 लाख रुपये राहत असतील, आणि शेळ्या पण चांगल्या मोठमोठ्या दिसते त्या. सरासरी काय रुपये किमतीची एक शेळी असेल बरं ही? तरी जाणार की 20,000. 20,000 का? बर बर. आणि काय काय शेरड जरा ही दिसते ती बघा, काय कानाला लांब दिसते, कुठं काय दिसते ती? ती काय दुगल मधली वेगळ्या जातीची आहेत काय? मग ही सांभाळण्यामागचा उद्देश काय असतो बरं? म्हणजे ही सांभाळली का तुम्ही गावरांपेक्षा? ह्याला दर जास्त येतो? दर जास्त, करडू लवकर काही त्याचं का? बर बर. आणि बोकुड आहे का? आहे की, तर बोकुड आहे. बर, किती वर्षाचा बोकुड आहे? बोकुड असेल की 2-4 वर्ष. बर, त्याला काय मागणी वगैरे झाली का नाही आतापर्यंत? आहे जरा एकायचा नसल्यावर कशाला मागणी होती. बर, मग त्याला कधी विकता तुम्ही? म्हातारा झाल्यावर काय? होय झाल्यावर. होय. मग ते पिल्लांसाठी ठेवलेला आहे का शेळ्या? शेळ्यांसाठी. बर बर बर, चालते. आणि तो पण जरा वेगळ्या जातीचा दिसतोय. त्यासारखी पिल्लं झाली की पैसे वाढून येतात का? तर येणार की. पाळा ही नेत असतील माणसं. बर बर. आता मला सांगा, एवढा खर्च, दिवसभर हिंडणं, एवढं कष्ट करताय तुम्ही सगळी गोष्ट, ह्याच्या पलीकडे जाऊन ह्याच्यामधनं काय तुमची कशा पद्धतीने प्रगती झाली तुम्हाला वाटतंय? तुम्ही म्हणताय की आता पिढ्यानपिढ्या ह्या व्यवसाय चालू आहे आमचा. काय ह्याच्यामुळे आपलं जगून आपलं काय शिल्लक राहिलं असं दुसरं काय? बऱ्याच जणांना नोकरी करायची हे बरं आहे, आम्हाला काय नोकरीचं जमतंय का अडण्या माणसाला? म्हणजे नोकरीपेक्षा ही बरं आहे म्हणून करताय आपलं? बरं नाही, आम्हाला येतच नाही दुसरं तर काय करायचं, लिहायला नाही. म्हणजे अडाणी असल्यामुळे बाबा हा व्यवसाय आम्हाला बरा आहे. हा, बरं आहे. आता काय करायचं, इलाज नाही. मग मला सांगा, बऱ्याच जणांना विचारतो, बरेच माणसं म्हणतात की ह्याच्या जीवावरती आपण घर बांधलं, होणारच की. अशी काय प्रगती तुमच्यात झाली का? झाली की, कुठं जमीन घेतली, कुठं घर बांधलं, असं लग्न येऊ पोरा बाळांची पोरींची अशी केली. बरं, जमीन किती घेतली बरं? जमीन आहे की 2 एकर. आणि किती लाखांनी घेतली?
किंवा आता ह्या घडीला काय त्याची किंमत होईल ह्याच्या घडीला लय त्याची किंमत होईल आता तरी 5-6 लाखाला गुंठा जाईल तिकडे माळा. होय म्हणजे नाही म्हणलं तर एकर भर म्हणायचं 50-60 लाखाकडे गेली की. गेली हा बरं ठीक आहे. आता मला सांगा ही शेळ्या आणि मेंढ्या बघून आजकाल पोरांची लग्न होईना ती काय सांभाळा ना तिथं लग्न कुठं व्हायचे बाकी. माणसं काय म्हणते ती पोरी देताना की बाबा ही शेळ्या आणि मेंढ्या यायच्या म्हणल्यावर कसं नाही, द्यायचं आम्ही नाही दिल्या पुरी बकरीवाल्यांना ती. नाही दिल्या हो. मग आता हे एवढा अहो तुम्ही सांगा एखादा शेतकऱ्याला तर पटापट मारतोय मेंढक्याला हा आणि मग कशी देतील पुरी. बर हा त्याला सकाळच्या संध्याकाळी 9 वाजल्या रातभर पण जागावं लागतंय. एखाद्याचं पीक खातेली काय होईल. मग ह्याच्यापेक्षा ती आता बंदिस्त शेळी पालन करतात हा. ती बरं का ही बरं तुम्हाला वाटते ते विकत आलं हे फुकट चारा आला असा वायस. पण समजा जर ते बंदिस्त झालं तर हा त्रास कमी होतोय ना मग चाराच कमी होतोय पण पैसा घालवायला लागतोय. पण तसा नफा बी आहे की ह्यात. आणि नफा आहे रुपयात ना आता नफा बी असणार. होय निम्याला निम्म म्हणायचं निम्म्याला निम्म बरं. त्यातनं खर्च लय काही टायमाला नसलं तर एकात घेऊन पण खायचं आरावं लागतं. म्हणजे तुम्ही सुद्धा म्हणताय की आम्ही सुद्धा मेंढरवाल्याला पोरी दिले नाहीत. नाही दिले ना. पहिली वेळेस मी ऐकतो नाही तर बरीच जण म्हणतात की नोकरीला हा व्यवसाय ऐकत नाही. ऐकून काय करायचं हे कोणी उचलावून गाचला. होय म्हणजे ह्यात कष्ट आहे आणि त्या गोष्टीमुळेच नको वाटतंय. नको वाटतंय. हा, करत नाहीत लोकं. नोकरी बरी आहे आपली त्यापेक्षा सुख आहे. सुख आहे सुख आहे. बर बर म्हणजे आणि जर एखाद्या नवीन कोणाला जर हा व्यवसाय करायचा म्हणलं तर त्यांनी किती शेळ्या घेऊन सुरुवात करावी ज्याला काहीच माहित नाही. तर जमणारच नाही. मग ज्याला काहीच माहिती नाही त्यांनी जर बंदिस्त करायचं म्हणलं तर अवघड आहे. थोडे दिवस सांभाळावे लागतील आणि विकून टाकावे लागतील. होय कोणाचं काम हे वेगळं. हा म्हणजे खरंच हा व्यवसाय कष्टाचा आहे खूप. कष्टाचं आहे. हा बर बर नक्कीच तुम्ही चांगल्या पद्धतीने माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि मित्रांनो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेळी पालन करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.